धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात 250पेक्षा जास्त राईस मिल आहेत. त्यातही गोंदिया तालुक्यात 100पेक्षा जास्त राईस मिल आहेत. मात्र राईस मिल चालकांवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण नसल्याने वर्ष लोटूनही लाखो रुपयांचे शेष राईस मिल मालकांवर बाकी आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती करते काय असा प्रश्न निर्माण होतोय. गोंदिया तालुक्यात असलेल्या राईस मिलमध्ये मोठ्या प्रमाणात राज्याबाहेरील धान्य येतं. मात्र यावर ना जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यवाही करते ना कृषी उत्पन्न बाजार समिती. दोनही विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने याचा फायदा राईस मिल मालकांना होतो. गेल्या 5 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे टोल नाके राज्याच्या सीमावर्ती भागात सुरू होते. तेव्हा राज्याबाहेरून येणाऱ्या किंवा जिल्ह्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धान्य घेऊन जाणाऱ्या राईस मिल मालकांना त्या हद्दीत असलेल्या टोल नाक्यांवर शेष बहरून धान्य घेऊन जावं लागतं. मात्र आता हे टोल नाके बंद झाल्याने राज्याबाहेरील शासकीय धान्य जिल्ह्यात येऊ लागलं. तर कृषी उत्पन्न बाजार समितीला या संदर्भात विचारणा केली असता आमचे कर्मचारी थेट राईस मिलच्या बाहेर असलेल्या गाड्यांची नोंद करतात. किती धान्य आले आणि त्यानंतर त्या राईस मिल मालकांना महिन्याकाठी हिशोब सादर करीत असलो तरी महिने लोटून देखील राईस मिल मालक शेष देत नसल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी दिली. तर दुसरीकडे एका संचालकाने येत्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भरारी पथक तयार करून राईस मिलमध्ये येणारा धान्य हा कोणत्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आला की राज्याबाहेरून आला यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात अजूनही शासकीय धान्य खरेदी केंद्रावरून शासकीय धान्याची उचल सुरू झाली नसली तरी राईस मिलवर येणारं धान्य हा शासकीय पोत्यात येत असल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास मंडळावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्यामुळे येत्या काळात जिल्हा प्रशासन या संदर्भात काय पाऊल उचलतं हे पाहण्यासारखं असेल. गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे. जो व्यापारी है वो जो धान खरीदते हैं गाँव से राइस मिल को डायरेक्ट जाके बेच देते, तो ऐसे भी इसकी अपने पास में नोंद होती है क्या? नहीं होती, इसकी नोंद नहीं होती. वो डायरेक्ट ले जाके दे देते व्यापारी को, व्यापारी खरीद लेते हैं. अगर हमारा कर्मचारी है तो उसकी गाड़ी का नंबर लिख लेता है, बस, बाकी कुछ नहीं. कितना बकाया है गोंदिया की राइस मिलों के ऊपर में अपना शेष अभी तक? इसका हिसाब तो नहीं बता सकता अभी भैया. वो हमारा जो पेंडिंग वाला काम करता है वो तो भी एक्सीडेंट्स है, इसलिए नहीं बता सकता मैं. पर बकाया तो है, हिसाब होने का है अभी. आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक संचालक आहेत पंकज यादव यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशातील किंवा इतर राज्यातला धान येतो अशी तक्रार केलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कशा पद्धतीने राईस मिलवर नियंत्रण असतो? राइस मिलों में हमारे कर्मचारी लोग बांट दिए हमने 2-2, 4-4 राइस मिल, और वहाँ वो उनका काम रहता है, वो देखते रहते, दिन भर उधर ही रहते, उनकी ड्यूटी रहती है. 4 तरफ 4 ऐसे 4 एरिया में बांटी हुई है हमारे कर्मचारी, और वो गाड़ियों को शेष अपना नंबर लिखते हैं, यहाँ गोशवारा जमा करते हैं और महीने में एक बार उनका हिसाब होता है. पिछले साल में कितना अपने को ये शेष मिला है राइस मिलों से? राइस मिल से पता है 9,15,311 रुपये. इसके पहले अपने यहाँ पे कृषि उत्पन्न बाजार समिति के टोल नाके रहते थे, अभी नाके क्यों नहीं है और बंद होने का कारण क्या है? सरकार ने बंद कर दी नाके. और बाहर से जो धान आता है उसको पकड़ने के लिए कृषि उत्पन्न बाजार समिति का कुछ नियंत्रण है क्या उसके ऊपर? कोई नियंत्रण नहीं. अपने कायदे भी नहीं है कि कृषि उत्पन्न बाजार समिति में कायदे में नहीं. कार्रवाई के कुछ भी अधिकार नहीं है? कार्रवाई के है, राइस मिल पे अधिकार है कार्रवाई के. हाँ. अगर वो धान के पैसे नहीं देता या शेष नहीं देता उसके ऊपर आगे कार्रवाई होती है. पंकज भाऊ, काय सांगाल? गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशातला धान येतो असं एक आपण पत्रकार परिषदेमध्ये आरोप केलेला आहे आणि पाहणी देखील केलेली होती. आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये जे मध्य प्रदेश आहे आणि छत्तीसगड आणखीन जे राज्य आहे ते राज्याचे धान आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये येत आहे. ते धान जे आहे ते शासनाच्या सोसायटीचे धान आहे, शासकीय धान आहे. ज्या शासनाचा नियम आहे त्या नियमच्या बाहेर येत आहे. आणि जे आमचे गोंदिया जिल्हा आणि गोंदिया तालुक्याचे राहणारे किसान आहे, मी गोंदिया PMC संचालक आहो आणि किसानाचा प्रतिनिधी आहो. हा प्रतिनिधी होण्याच्या निमित्ताने मला किसानाच्या जे अत्याचार होत आहेत त्याचा विरोध करण्यासाठी मी इथं तुम्हाला सांगतो. काही आम्हाला शेअर्स नाही, कोणत्याही कागदच्या पत्ते गाडीमध्ये राहत नाही. 2 दिवसा पहिले आम्ही पत्रकार बंधू आणि आमचे FMCचे जे पथक आहे पथकचे लोक गेले होते MIDCला. MIDC मध्ये जाऊन पाहिलं की मध्ये जो तो धान आहे ते बोऱ्यामध्ये आहे. शासनाचे कोणतेही धान असो ते बोऱ्यामध्ये राहतात आणि जे प्रायव्हेट धान आहे जिल्ह्याचे जे बोरे राहतात त्या बोऱ्यामध्ये राहतात. पण ते अधिकारी बंधू म्हणलं की आम्ही सकाळी पाहू आणि त्याच्या कारवाई काय करायच्या कारवाई करूणार. पण आम्ही जे कारवाई करण्याच्या वेळी आमचे पत्रकार बंधू आणि जे काही लोक होते आमच्यासोबत ते आम्ही गेलो होतो ते पाहिलं की त्याचं धान जे आहे
बोरेमध्ये अद्दलबद्दल झालेल्या मला लागलेलं आहे. आणि जे सगळ्याला लागलं की ते धान रात्री आपण जे पाहिलं होतं त्यामध्ये ते दुसऱ्या राज्याचा थप्पा लावला होता. तर तुम्ही आता भरारी पथक कशा पद्धतीने तयार करणार आहे या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण करण्यासाठी? आता आमचे माननीय जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महोदय माननीय भाऊरावजी फुके आणि जे आमचे बळवाई सचिव आहे, आम्ही एक पथक बनवलेलं आहे. आणि आमच्या येणारे जे मीटिंग आहे ते मीटिंगमध्ये आम्ही एक पथक बनवून सर्व जे रात्रीच्या सकाळी दुपारी संध्याकाळी जे काही असतो कोणताही टाईम असतो त्या टाईममध्ये बाहेरच्या येणारा धान आहे त्याला पकडण्याची प्रक्रिया आम्ही करू. आणि माझ्या माध्यमाने आणि माझ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमाने सर्व ते नेते आहे जे पदाधिकारी आहे पणन विभाग आणि जे सर्व अधिकारीला पत्र दिलेलं आहे. इव्हन आम्ही पोलीस अधिकारीलाही पत्र दिलेलं आहे की आपण आमच्या किसानावर जो अत्याचार होत आहे महाराष्ट्रामध्ये, जे आमचे मुंडे साहेब आहे, मध्य प्रदेशचे जे यादव साहेब आहे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, त्यालाही पत्र दिलेलं आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब की आपण आमच्या किसानावर होणारा जे अत्याचार आहे आणि ज्याच्यावर अत्याचार होत आहे त्याला रेट बरोबर मिळत नाही आणि माझ्या बळीराजाला अत्याचार होऊ नये यासाठी आम्ही सहकार करा. कुठून आला होता आणि कुठे जात होता तो? हा धान सर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड UP कडून येत आहे. आणि इथं आम्हाला कोणतं APMC असो या कोणत्या शेतकरी बंधू असो त्याला काही माहिती होत नाही, त्याचे भ्रष्टाचार होत आहे. आणि जे आमच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये धान लागत आहे त्या धानाला भाव मिळत नाही. आमच्या त्या बळीराजाला अत्याचार होत आहे. आणि त्या बळीराजा का करतो की आम्हाला कुठेही त्याच्या पैशाची गरज राहते त्या आपल्या धानाला कमी भावामध्ये विकून टाकतात. आणि जे बाहेरचे धान आहे कमी रेटमध्ये इथं घेऊन सरी आमच्या राज्यामध्ये येत आहे आणि आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये येत आहे. हा अत्याचार आम्ही सहन करू शकत नाही. आमची पूर्ण APMC आणि जे शेतकरी आहे आम्ही एक आंदोलन करणार आणि या पकडण्यासाठी जे भ्रष्टाचार धान आहे इथं येत आहे त्याच्यासाठी जोरात आंदोलन करण्याचा आम्ही संकल्प घेतलेला आहे. आणि सर्व आपण पत्रकार बंधू आणि अधिकारीला मी आमच्या जे माध्यमाने की आपण आम्हाला सहकार करा. हा शासनाचा भ्रष्टाचार आहे. दुसऱ्या राज्याचे धान आमच्याकडे येत आहे त्याला रोखण्याला आम्हाला सहकार करा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.